ना तांदूळ, ना तांदळाचं पीठ आणि नाही रवा. अगदी झटपट, पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ थोड्याशा वेगळ्या चवीचा. नेहमी तेच-तेच पदार्थ खाऊन सगळेच कंटाळतात. तर आज आपण मस्त असा हा डोसा आणि त्यासोबत खाल्ली जाणारी ही चटणी बघणार आहोत. आजच्या या रेसिपीज अगदी साध्या सोप्या आहेत. मग चला बनवूया झटपट होणारा असा हा नाश्त्याचा पदार्थ. वापरणार आहोत गव्हाचा भरडा, ज्याला दलिया म्हणतात. तांदळाला उत्तम पर्याय म्हणजे दलिया. आता एका छोट्या वाटीने आणि जर चमच्याने मोजून घेतलं तर 5 चमचे मुगाची डाळ, उडीद डाळ, चना डाळ, पोहे घालून घेतलेले आहेत. बरं, हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. एक छोटी वाटी आणि 5 चमचेच यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालायचे. शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं. गरिबाचे काजू म्हणजे शेंगदाणे, म्हणूनच शेंगदाण्याचा वापर केला. पाव चमचे मेथी दाणे घालायचे. आता हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. डाळ-तांदळाचे तेच-तेच पदार्थ खाऊन मुलं काय, आपण सुद्धा कंटाळतो. अतिशय पौष्टिक, प्रोटीनयुक्त असा हा पदार्थ आठवड्यातून एकदा बनवायलाच हवा. नेहमी त्याच-त्याच चवीचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल, तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा. इतकी चविष्ट लागते, की नेहमी तुम्ही हाच पदार्थ बनवून खाल. 2 ते 3 वेळा पाण्याने हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर सगळे पदार्थ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं. जास्तही पाणी घालायचं नाही. सगळ्यात शेवटी यामध्ये एक छोटी वाटी आणि चमच्याने मोजाल तर 5 चमचे यामध्ये ओट्स घालून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 4 तासासाठी हे सगळं साहित्य भिजत ठेवायचं. 4 तासामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित भिजलं जातं. आता लगेचच ते दळून घ्यायचं आहे, पण जे काही जास्तीचं पाणी आहे ते अजिबात फेकायचं नाही. त्याच पाण्याचा वापर करून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अगदी बारीक. सगळं साहित्य अगदी बारीक दळून घ्यायचं. लागलं तर थोडंसं पाणी घाला, पण फार जास्तही पाणी घालू नका, नाहीतर बॅटर पातळ होईल. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित दळून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी इतपतच घट्टसर हवी, यापेक्षा जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही. व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं मिक्स केलं, की बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं. बरं, जर तुम्हाला आता हे बॅटर फर्मेंट करायचं नसेल, तर लगेचच तुम्ही यापासून नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता. पण मी हे बॅटर फर्मेंट करून घेतलं आहे 6 ते 7 तास. सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला पीठ हवं असेल, तर रात्री सगळी तयारी करून ठेवा. म्हणजे सकाळी अगदी परफेक्ट असं पीठ तयार होईल. पीठ बघा किती व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. अगदी जाळीदार असं हे पीठ होण्यासाठी 6 ते 7 तास तरी लागतात. त्यामुळे आधीच याची तयारी करून ठेवा किंवा पीठ न फर्मेंट करता सुद्धा तुम्ही नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. बॅटर तर तयार झालं, पण सगळ्या पदार्थांमध्ये आपण ही चटपटी चटणी वापरणार आहोत. त्यासाठी 10 ते 12 बेडगी मिरची मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. 5 ते 6 मिनिटामध्ये मिरच्या व्यवस्थित भिजतात. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा टोमॅटो, थोडासा पुदिना घालायचा. पुदिनाऐवजी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. अर्धा चमचा जिरे, 1 लिंबाचा रस. बरं, लिंबाचा रस वापरायचा नसेल तर थोडीशी चिंच घाला. 5 ते 6 चमचे भाजलेल्या चण्याची डाळ म्हणजे डाळवं घेतलं. चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं अगदी बारीक अशी ही चटणी करून घ्यायची. बघा किती मस्त दिसते आहे. लगेचच खावीशी वाटेल. अशी ही चटपटीत चटणी या सगळ्या पदार्थांमध्ये आपण वापरणार आहोत. जर तुम्हाला ही चटणी बनवायची नसेल तर साधी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवून खाऊ शकता. आता ही सगळी तयारी झाली. लगेचच पदार्थ बनवायला घेऊया. पहिली रेसिपी बनवणार आहोत. नाश्त्याचा हा पदार्थ तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचा, त्यानुसार बॅटर वेगळं काढून घ्यायचं. राहिलेलं बॅटर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून 3 ते 4 दिवस वापरू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पावडर, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, कारण मुलांसाठी नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. टोमॅटो, किसलेला गाजर आणि हवं असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. शिमला मिरची अगदी बारीक चिरून घालायची, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ किंवा त्याऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालू शकता. त्यामुळे पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये वेगळं पाणी घातलेलं नाही, नाहीतर बॅटर खूप पातळसर होईल. तुमचं बॅटर जर घट्टसर असेल तरच थोडंसं पाणी घाला. लगेचच अप्पे पात्र चांगलं गरम झालं आहे, त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित हे बॅटर घालून घेतलं की लगेचच झाकण ठेवायचं आहे. 6 ते 7 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे अप्पे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. 6 मिनिटानंतर यावरचं झाकण काढाल. मस्त जाळीदार असे अप्पे तयार झाले, पण ते दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायचे आहे. पण आता जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर काय कराल, तर तुम्ही यापासून उत्तप्पा बनवू शकता. अप्पेच बनवा असं नाही, तुम्ही कोणताही नाश्त्याचा पदार्थ यापासून बनवू शकता. मी इथे अप्पे बनवले
आहे त्याऐवजी तुम्ही उत्तप्पा बनवा किंवा इडलीसुद्धा या बॅटरपासून बनवू शकता. वरतून थोडंसं तेल लावून घेतलं आणि सगळ्या बाजूने मस्त खरपूस असे अप्पे भाजून घ्यायचे आहे. कमी तेलामध्ये अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ. सगळ्या बाजूने अप्पे व्यवस्थित खरपूस असे भाजायचे आहे. फक्त 1 चमचा तेलाचा वापर करून बनवलेला हा पदार्थ. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट, साधी, सोपी आणि तितकीच चविष्ट, पौष्टिक अशी रेसिपी. जी चटणी बनवली त्यासोबत हे गरमागरम अप्पे खायला अप्रतिम लागतात. एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा. जर तुम्ही हा नाश्ता एकदा बनवाल तर नेहमी असाच बनवून खाल. आता हा नाश्त्याचा पदार्थ तयार झाला. लगेचच नाश्त्याचा दुसरा पदार्थ बनवणार आहोत. तोही बनवायला तितका सोपा आहे. यासाठी हवं तेवढं बॅटर काढून घ्यायचं. उरलेलं बॅटर फ्रिजमध्ये ठेवून संपूर्ण आठवडा तुम्ही यापासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता. चवीनुसार मीठ घातलं, पाणी मात्र घातलेलं नाही कारण बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. त्यानंतर तवा चांगला गरम झाला, त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं. तवा गरम असताना त्यावर थोडं पाणी घालायचं आणि एखादा सुती कपडा किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. त्यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही आणि अगदी परफेक्ट डोसा तयार होईल. तर हवं तेवढं बॅटर घेऊन लगेचच यापासून डोसा बनवायचा आहे. बघा किती परफेक्ट डोसा बनला. लगेचच त्यावर थोडंसं बटर घालून घेतलं. हवं असेल तूपही घालू शकता किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालेल. गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा म्हणजे डोसा छान खरपूस भाजला जातो, नाहीतर तो खालून लागेल. यावर थोडीशी चटणी घातली, ती व्यवस्थित पसरवून घ्यायची. आता ही चटणी बनवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर इडली पोळी किंवा मग सांबार मसाला वापरू शकता किंवा बटाट्याची सुकी भाजी घालून सुद्धा तुम्ही मसाला डोसा बनवू शकता. त्यावर भरपूर भाज्या घालायच्या आहे, ज्यामध्ये आहे गाजर, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आवडत असतील त्या सगळ्या भाज्या घालायच्या आणि मस्त असा गरमागरम डोसा बनवायचा. असा नाश्ता रोज जरी दिला तर मुलं काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि जर मसाला घालून डोसा बनवायचा नसेल तर अगदी साधा डोसासुद्धा तुम्ही या बॅटरपासून बनवू शकता. एकदम जाळीदार, सॉफ्ट असा डोसा तयार होतो. खायलाही चविष्ट आणि बनवायलाही अगदी साधी सोपी रेसिपी. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.